संख्यांवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे ह्या आधीसुद्धा आपण ह्या संख्या मालिकेवर बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. ते तुम्हाला पाहता येतीलच. पण संख्या मालिका याचा अर्थ ह्या ज्या संख्या आहेत, त्या संख्यांच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न असतात. उदाहरणार्थ गटात न बसणारी संख्या शोधा किंवा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल, असे प्रश्न असतात. तर त्यासाठी आपल्याला बेसिक माहिती संख्यांची असली पाहिजे. आता इथं ही जी बुद्धिमत्ता चाचणी आहे, ती बुद्धिमत्ता चाचणी याचा अर्थ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचं थोडक्यात फ्युजन असतं. म्हणजे गणिताची सुद्धा बेसिक माहिती आपल्याला असावी लागते, तर बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित असणारे प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. तर ह्याच्यामध्ये संख्यांचे जे प्रकार आहेत, संख्यांचे बेसिक प्रकार आपल्याला माहिती आहेत, की नैसर्गिक संख्या ह्या त्या बेसिक आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 ह्या नैसर्गिक संख्या. त्याच्यामध्ये आपण जर 0 मिळवलं तर ह्या पूर्ण संख्या होतात. जर आपण सर्व निगेटिव्ह नंबर्स त्यामध्ये मिळवले तर आपल्याला हे सगळे इंटिजर्स मिळतात, म्हणजे पूर्णांक संख्या मिळतात. किंवा अपूर्णांकसुद्धा असतात. त्यावर सुद्धा आधारित काही प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी या विषयाअंतर्गत विचारलेले असतात. त्याशिवाय मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील किंवा सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, हे बरेचसे संख्यांचे प्रकार आहेत. तर ते आपल्याला बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे ही सगळी बेसिक माहिती असेल तर ह्यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये मग कितीही कसेही प्रश्न विचारू देत, ते आपल्याला सोडवता येतील. कारण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या संख्यांचं निरीक्षण करावं लागतं आणि त्या संख्यांचे जर सगळे मूलभूत प्रकार आपल्याला माहिती असतील तर त्याच्यामधून आपण त्याचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून त्या प्रश्नाचं योग्य पद्धतीने उत्तर मिळवू शकतो. तर ह्या बेसिक जे संख्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत. त्याच पद्धतीने काही वेळेला संख्यांचे जे वर्ग आहेत किंवा घन आहेत त्यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारलेले असतात. तर ते संख्यांचे वर्ग म्हणजे 1 ते 30 पर्यंत संख्यांचे वर्ग हे आपले पाठ असलेच पाहिजेत किंवा 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजेत. मग त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे काही वेळेला सरळ सरळ एखाद्या संख्येचा घन किती किंवा वर्ग किती हे विचारलेलं नसतं. तर एखाद्या संख्येच्या वर्गामध्ये एक संख्या मिळवल्यानंतर किंवा काही ऑपरेशन केल्यानंतर दुसरी संख्या मिळते, असे सुद्धा प्रश्न असतात. त्यामुळे ही बेसिक सगळी माहिती संख्यांच्या बाबतीत असणं गरजेचं आहे. तर संख्यांचे प्रकार असा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याचीसुद्धा लिंक हे सेशन झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेही बघा. जेणेकरून बेसिक माहिती आपल्याला सगळी या संख्यांच्या बाबतीत मिळेल आणि मग त्याच्यावर आधारित आपण उदाहरणं सहजपणे सोडवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न प्रकार बघणार आहोत. ह्या आधीसुद्धा अशा पद्धतीची काही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. तर प्रश्न असा असतो पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मग इथं या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या अशा पद्धतीनं एका रेषेच्या दोन बाजूला या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. काही वेळेला ह्या ज्या संख्या आहेत त्या भौमितिक आकृत्यांमध्ये दिलेल्या असतात. म्हणजे त्रिकोण किंवा वर्तुळ किंवा चौकोन यामध्ये या संख्या दिलेल्या असतात आणि त्याच्यावर आधारित प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा प्रश्न असतो. तर हा प्रश्न प्रकार आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या या सेशनमध्ये बघूया. तर इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा प्रश्न आपल्याला विचारला. मग इथे संख्या दिलेत बघा, 2, 6, 18, 54, 162, 486, 1458. आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला हे काही काही वेळा तो संबंध समोरासमोर असणाऱ्या संख्यांमध्ये असतो. काही वेळेला लगतच्या येणाऱ्या संख्यांमध्ये तो संबंध असतो. तर तो कोणता संबंध कोणत्या प्रकारच्या संख्यांमध्ये, म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये संबंध आहे का, या दोन संख्यांमध्ये आहे का, किंवा समोरासमोरील संख्यांमध्ये आहे का, असा आपल्याला विचार करावा लागतो. मग इथं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 2 आणि 6, तर 2ची तिप्पट 6 आहे, बेत्रिक 6. त्यानंतर 6ची तिप्पट 18 आहे. 6ला जर 3 न गुणलं तर 18 मिळतील आपल्याला. 18 त्रिक 54, 54 गुणिले 3 162, 162 गुणिले 3 486, 486 गुणिले 3 1458. तर अशा पद्धतीनं प्रत्येक दोन संख्यामध्ये आधीच्या संख्येला 3 न गुणल्यानंतर पुढची संख्या आपल्याला मिळते. मग त्याच लॉजिकनं जर 1458ला आपण 3 न गुणलं तर ही संख्या मिळायला पाहिजे. पण इथं पर्याय जर आपण पाहिले तर पर्यायामध्ये जर 1458ला आपण 3 न गुणलं तर साधारणपणे 3000 किंवा 4000च्या पुढं ती संख्या मिळणार आहे, कारण त्याची तिप्पट साधारणपणे तेवढी येईल. पण त्यापैकी कोणताच पर्याय या 4 पर्यायामध्ये दिलेला नाही. मग इथे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर इथं विचार करताना मग आपण असा विचार करायचा की आपण ज्या संख्येपासून सुरुवात केली म्हणजे 2 पासून, ती संख्या आणि त्याच्या आधीची संख्या याच्यामध्ये काय संबंध आहे का?
म्हणजे आपल्याला आता असा विचार करायचा आहे की ही दोन संख्या कधी मिळेल, म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कोणती संख्या असेल त्याला 3 गुणल्यानंतर ही दोन संख्या मिळाली पाहिजे. मग ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी, या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खाली जे 4 पर्याय दिलेत आपल्याला, त्यापैकी कोणती संख्या असेल असा विचार करायचा. मग इथं जर आपण नीट पाहिलं तर 2/3 ही जर संख्या आपण विचारात घेतली आणि या 2/3ला जर आपण 3 गुणलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे अंशात आणि छेदात 3 निघून जाईल. 3 1 3. मग शिल्लक राहील इथं 2. म्हणजे 2/3ला 3 गुणल्यानंतर आपल्याला 2 मिळतात. याचा अर्थ ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असली पाहिजे 2/3. तर अशा पद्धतीनं क्रमाने येणाऱ्या दोन संख्यांमध्ये संबंध वापरून आपण या ठिकाणानंतर या 1458ला 3 गुणल्यानंतर इथं संख्या जी मिळेल ती जर 4 पर्यायापैकी कुठं असेल तर त्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे प्रश्न ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपल्याला विचार करून अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर मिळवावी लागतात. म्हणजे ह्या प्रश्न प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आपल्याला संख्या दिलेली आहेत, जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचं ॲनालिसिस आपल्याला पटकन करता आलं पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्याला रिझल्ट काढता आला पाहिजे. तर हे एक उदाहरण आपण या पद्धतीचं पाहिलं. आणखी एक पुढचं उदाहरण पाहूया याच पद्धतीचं. प्रश्न तोच आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि इथं सुद्धा या संख्या दिलेल्या आहेत. आता इथे पर्याय दिलेले नाहीत कारण पर्यायाची गरजच नाही, कारण ह्या संख्या पाहिल्या तुमच्या असं लक्षात आलं असेल की ह्या ज्या समोरासमोरच्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध आहे. म्हणजे 9 आणि 81 ह्या दोन संख्या समोरासमोर आहेत. मग 9चा वर्ग 81 हे आपल्या पटकन इथे लक्षात आलं. किंवा 11 आणि 21 मध्ये तोच संबंध आहे. 11चा वर्ग 121 आहे. त्यानंतर 7चा वर्ग 49 आहे. मग इथं ही जी रेषा दिलेली आहे तिथं एका बाजूला 13 आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रश्नचिन्ह आहे. मग आपल्या स्पष्ट लक्षात येईल की 13 ही तर पूर्णवर्ग संख्या नाही. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कोणती संख्या असेल ती संख्या पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि ती 13चा पूर्ण वर्ग असली पाहिजे. मग 13चा वर्ग आपल्याला मिळतो 169. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येईल 169. तर अशा पद्धतीने काही वेळेला खूप सोपी उदाहरणं सुद्धा आपल्याला विचारलेली असतात. फक्त आपल्याला त्या पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आणखी एक प्रश्न बघूया त्या पद्धतीचा. प्रश्न पुन्हा तोच आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. इथं आता संख्या दिलीत बघा, 80, 10, 13, 12, 16, 50, 65 आणि प्रश्नचिन्ह. जर इथं आपण ह्या संख्यांचं सगळ्या निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की लगत येणाऱ्या संख्यांमध्ये तसा काही संबंध नाही. कारण 80 नंतर 10 येते, 10 नंतर मध्येच 13 मिळते, 13 नंतर 12, 12 नंतर 16 अशा पद्धतीने या संख्या आपल्याला मिळत आहेत. मग आपण पुन्हा एकदा समोरासमोरच्या संख्यांमध्ये काय संबंध आहे का बघूया. म्हणजे इथं पहिली संख्या 10 आहे आणि त्याच्यासमोर 50 आहे. मग 10 आणि 50 मध्ये काय संबंध आहे तर 10ची 5 पट 50 आहे. म्हणजे 10 गुणिले 5 बरोबर 50. मग तो संबंध 16 आणि 80 मध्ये आहे का ते बघू. 16 गुणिले 5 80 तो संबंध आहे. 13 आणि 65 मध्ये तो संबंध आहे पुन्हा 13 5 65. मग त्याच संबंधानुसार या 12च्या समोर कोणती संख्या असेल असा प्रश्न विचारलाय. मग ही संख्या कदाचित 12 ही सुद्धा एखाद्या संख्येची जर 5 पट असेल तर त्याचं 1/5 ही संख्या इथं आपण घेऊ शकतो. पण ही कुठलीही 12 ही संख्या कोणत्याही संख्येची 5 पट नाही. त्यामुळं 12ची 5 पट या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे. मग 12ला जर आपण 5 गुणलं तर 12 गुणिले 5 म्हणजेच 60 मिळेल. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 60. तर या उदाहरणामध्ये सुद्धा समोरासमोर ज्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये आपण संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते शोधून काढलं. आणखी एक प्रकार बघूया. असे बरेचसे संख्यांचे प्रकार असतात, प्रश्नाचे प्रकार असतात. तर आपल्याला योग्य पद्धतीने त्या संख्यांचं निरीक्षण करता आलं पाहिजे. आता पुढचं एक उदाहरण आपल्याला दिले बघा. इथेही काही संख्या दिलेल्या आहेत. सुरुवात आपण 27 पासून जर केली तर 27, 34, 51, 62, 83, 98, 123. जर इथं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या सर्व संख्या क्रमानं वाढत जात आहेत. म्हणजे 27 पेक्षा 34 ही संख्या मोठी आहे, 34 पेक्षा 51 ही संख्या मोठी आहे, 51 पेक्षा 62 ही संख्या मोठी आहे.
तर ही संख्या क्रमानं वाढत जात आहेत याचा अर्थ यांच्यामध्ये एकतर संबंध असला पाहिजे बेरजेचा किंवा गुणाकाराचा. लाईट अचानक गेलेली आहे तरीसुद्धा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ते महत्त्वाचं आहे. मी दिसण्यापेक्षा सुद्धा माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपत पोहोचतोय ते महत्त्वाचं आहे. तर इथं पहा, या संख्या क्रमानं वाढत जाते त्याचा अर्थ पहिल्या संख्येवर आपण एकतर बेरजेचा गुणधर्म वापरू शकतो किंवा गुणाकाराचा वापरू शकतो. मग ते आपण चेक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण हे लॉजिक आपल्याला एकतर क्लिअर झालं की ज्या अर्थी दुसरी संख्या पहिल्यापेक्षा मोठी आहे त्या अर्थी त्यामध्ये बेरीज किंवा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. मग 27मध्ये कोणती संख्या मिळवली किंवा कोणत्या संख्येनं गुणलं तर 34 मिळतात. तर इथं 27 अधिक 7 34 मिळतात. पण तोच संबंध पुढं लागू आहे का? तर नाही. मग आपण असा विचार केला तर आपण एक लक्षात घेऊ शकतो की ह्या सर्व ज्या संख्या आहेत म्हणजे 27, 34, 51 ह्या पूर्ण वर्ग संख्यांच्या जवळपासच्या संख्या आहेत. बघा, 27 ही संख्या 25च्या जवळची आहे आणि 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, कारण 25 हा 5चा वर्ग आहे. 34 ही संख्या 36च्या जवळची आहे. 36पेक्षा ती 2 कमी आहे अर्थात, पण 36 हा 6चा वर्ग आहे. पुन्हा 51 मिळते. 51 ही संख्या 49च्या जवळची आहे आणि 49 7चा वर्ग आहे. त्यानंतर 62, 62च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 64. त्यानंतर आहे 83, त्याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या 81. त्यानंतर 98 आहे, 98च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 100. त्यानंतर 123, 123 ही संख्या 121 या पूर्ण वर्ग संख्येच्या जवळची. म्हणजे हे सर्व वर्ग आहेत बघा, 25, 36, 49, 64, 81, 100, 121 ह्या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. आणि हे वर्ग कशाचे आहेत तर 25 वर्ग आहे 5चा, 36 वर्ग आहे 6चा, 49 वर्ग आहे 7चा, 64 वर्ग आहे 8चा, 81 वर्ग आहे 9चा, 100 वर्ग आहे 10चा आणि 121 वर्ग आहे 11चा. मग इथं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी कोणती संख्या असेल तर ती संख्या त्या पुढच्या वर्गसंख्येच्या जवळपासची असणार आहे. म्हणजे इथं 11 ज्या अर्थी 11चा वर्ग 121 आहे त्याच्यापेक्षा 2 मोठी संख्या 123 आहे. याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 12चा जो वर्ग आहे 144 त्याच्या जवळची संख्या असणार आहे. पण आपण एक निरीक्षण केलं की 27 ही संख्या 25पेक्षा 2 जास्त आहे, पण 34 ही संख्या 36पेक्षा 2 जास्त नाही तर ती कमी आहे. म्हणजे इथं एक अल्टरनेट एक पॅटर्न दिला बघा आपल्याला. म्हणजे 27 ही संख्या 5च्या वर्गापेक्षा 2 जास्त आहे. म्हणजे 5चा वर्ग अधिक 2 जर आपण केलं तर 27 मिळेल. त्याच पद्धतीनं इथं 34 संख्या आहे पण ती 36पेक्षा 2 कमी आहे. याचा अर्थ 6चा वर्ग वजा 2 हे जर आपण केलं तर आपल्याला 34 मिळेल. त्यानंतर पुन्हा 51 ही संख्या आहे. ती संख्या 7च्या वर्गामध्ये आपल्याला 2 मिळवावे लागतात. म्हणजे 7चा वर्ग अधिक 2 ही बेरीज केली तर आपल्याला मिळतात 51. त्यानंतर 8चा वर्ग 64 आणि इथं संख्या आहे 62 म्हणजे 8चा वर्ग वजा 2. म्हणजे जर आपण हे निरीक्षण केलं तर अल्टरनेट ह्या ज्या संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्येपेक्षा 2 जास्त 2 कमी, 2 जास्त 2 कमी या पॅटर्नमध्ये आलेल्या आहेत. मग इथं 83 ही संख्या 9च्या वर्गापेक्षा 2 जास्त आहे. 98 संख्या 10च्या वर्गापेक्षा 2 कमी आहे. 123 ही संख्या 11च्या वर्गापेक्षा 2 जास्त आहे. मग आता पुढची जी संख्या असेल ती 11च्या पुढची संख्या म्हणजेच 12 आणि त्याचा वर्ग ज्या अर्थी इथं 11चा वर्ग अधिक 2 आले त्या अर्थी पुढच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ती संख्या असली पाहिजे 12चा वर्ग वजा 2. मग 12चा वर्ग आपल्याला माहिती आहे 144 आहे आणि 144 वजा 2 हे जर आपण केलं तर आपल्याला मिळतील 142. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 142. आता इथं आपण ह्या प्रश्नासाठी पर्यायांचा विचार केलेला नाही तरीसुद्धा एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की जर इथं 4 पर्याय आपल्याला दिले असते आणि त्यामध्ये 142 हा जर पर्याय असता तर 142 हे आपलं उत्तर असेल. तर पर्यायावरून सुद्धा आपण अशा पद्धतीनं काही वेळेला उत्तर शोधू शकतो. किंवा जर पर्यायामध्ये 27च्या अगोदर जी संख्या असणार आहे म्हणजे 5चा वर्ग अधिक 2 आपण इथं केलं होतं, जर इथं कदाचित 4चा वर्ग
वजा 2 म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 2 म्हणजेच 14 हा पर्याय दिला असता तर आपण 14 हे उत्तर घेतलं असतं. म्हणजे पर्यायामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला उत्तरं दिलेली असतील त्यामधला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा असतो. तर अशा पद्धतीनं काही वेळेला या सर्व संख्यांचा एकाच वेळेला त्या संख्या पूर्ण वर्गच्या जवळ आहेत का किंवा पूर्ण घनच्या जवळ आहेत का या पद्धतीनं सुद्धा आपण काही वेळेला उत्तर मिळवू शकतो. आणखी एक उदाहरण अशाच पद्धतीचं घेऊया. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी की ह्यामध्ये कोणता संबंध आहे. इथं 2, 4, 8, 16, 32, 64, 128 या संख्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय असा प्रश्न विचारला. मग इथं जर आपण विचार केला तर ह्या सर्व संख्या क्रमाक्रमानं पुन्हा वाढत जातात बघा. म्हणजे 2 पेक्षा 4 मोठी, 4 पेक्षा 8 मोठी, 8 पेक्षा 16 मोठी. याचा अर्थ या ज्या दोन संख्या आहेत लगतच्या त्यांच्यामध्ये एक बेरजेचा गुणधर्म असेल किंवा गुणाकाराचा असणार आहे. मग 2 अधिक 2 बरोबर 4 आपल्याला मिळेल. 4 अधिक 2 6 मिळतात, पण इथं संख्या 8 आहे. म्हणजे बेरजेचा गुणधर्म तर नसणार आहे. गुणाकाराचा आहे का बघूया. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32. याचा अर्थ प्रत्येक संख्या त्याच्या मागच्या संख्येची दुप्पट आहे. मग त्याच संबंधानुसार 64 हा 32च्या दुप्पट आहे. 128 ही संख्या 64च्या दुप्पट आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा प्रश्न विचारला. हे अगदी सोपं आहे. मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 128ची दुप्पट असणार आहे. मग 128 गुणिले 2 हा जर गुणाकार आपण केला तर 128 गुणिले 2 म्हणजेच 256 आपल्याला मिळेल. मग तो पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 256. तर अशा पद्धतीनं काही वेळेला या सर्व संख्यांचा गुणाकाराच्या संबंधानुसार सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो आणि त्यावर आधारित उत्तर आपलं मिळवू शकतो. तर हे काही प्रश्न आपण घेतलेत. अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे. आता हे असे कितीही प्रश्न आपण जर या लाईव्ह सेशनमधून म्हणा किंवा व्हिडिओमधून म्हणा सोडवून घेतले तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष या अशा उदाहरणांचा सराव करत नाही तोपर्यंत ते आपल्याला योग्य पद्धतीने येईल असं सांगता येत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्यापेक्षा आपण ही उदाहरणं सोडवण्याची जी प्रोसेस आहे किंवा ते उदाहरण त्या प्रश्नाचा कशा पद्धतीनं विचार करायचा, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याच्यावरून निष्कर्ष कसा काढायचा, हे या लाईव्ह सेशनमधून आपण करणार आहोत. तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. उदाहरण आपण किती सोडवतो ते महत्त्वाचं नाही. म्हणजे या व्हिडिओमधून उदाहरणं किती सोडवतो ते महत्त्वाचं नाही. प्रत्यक्ष तुम्ही किती उदाहरणं सोडवता ते महत्त्वाचं आहे. जितकी उदाहरणं तुम्ही जास्त सोडवा तितके तुम्हाला त्यामधले पॅटर्न लक्षात येईल. कोणत्या पद्धतीनं आता एक पद्धत जर आपण एका पद्धतीने विचार केला आणि त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळालं नाही तर दुसऱ्या पद्धतीनं ट्राय करतो. असे ट्रायल एरर आपण जितके करू तेवढा आपला आवाका लक्षात येईल. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हेच महत्त्वाचं आहे की आपण किती चांगल्या पद्धतीनं एखाद्या प्रश्नाचा अर्थ समजून घेतो, त्याचं विश्लेषण किती करतो हेच तपासायचं असतं या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये. आणि त्यासाठीच आपण अशा पद्धतीनं हे फक्त मी तुम्हाला मार्ग दाखवतोय. प्रत्यक्ष हार्डवर्क तुम्हालाच करायचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही शॉर्ट ट्रिक नसते, कोणताही शॉर्टकट मार्ग नसतो. त्याला हार्डवर्क हेच महत्त्वाचं असतं. म्हणजे कितीही तुम्हाला यूट्यूबवर किंवा कितीही थंबनेल दिसतील किंवा काय दिसेल की ह्या पद्धतीनं सोडवा, अशा पद्धतीनं सोडवा, तर जिथं तिथं ट्रिक्स वापरून आपल्याला चालणार नाही. एखाद्या उदाहरणाला आपण ट्रिक वापरू शकतो. खूपच अवघड असेल उदाहरणार्थ त्रिकोण मोजणे किंवा चौकोन मोजणे, अशा पद्धतीचे जर उदाहरणं असतील, अशा पद्धतीचे प्रश्न असतील तर तिथं ट्रिक एखादी ठीक आहे. पण प्रत्येक प्रश्नासाठी जर तुम्ही ट्रिक लक्षात ठेवाल तर अशा किती ट्रिक्स होतील आणि काय काय लक्षात ठेवा. म्हणून ह्या ट्रिक्सच्या मागे जास्त जायचं नाही आपण. कारण ट्रिक्स ह्या शॉर्ट टर्म असतात. त्या थोड्या कालावधीपुरते आपण लक्षात ठेवू शकतो. आपल्या मेंदूला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं प्रॉपर वेमध्ये ॲनालिसिस करून योग्य लॉजिकनं त्याचं उत्तर शोधण्याची सवय जर लावली आपण स्वतःला तर ती मात्र आपली लॉंग टर्म चालते. आपल्याला ते आयुष्यभर पुढे उपयोगी पडणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जास्तीत जास्त उदाहरणाचा सराव करा आणि कुठल्याही शॉर्टकटच्या मागे जाऊ नका. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हे एकच उत्तर आहे. ह्याला एक उदाहरण आपल्याला चांगलं असं देता येईल की क्रिकेटमधलं एक खूप छान उदाहरण आपल्याला देता येईल की क्रिकेट 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट असतं. टेस्ट असतं, वन डे असतं, T20 असतं. T20 हा खूप फास्ट गेम आहे. त्यामध्ये आपल्याला खूप रिझल्ट पटकन आपल्याला आवडतं, ते खूप पटकन रिझल्ट मिळतो ना त्याचा. आणि त्याच्यामध्ये
जो बॅट्समन किंवा जो बॉलर चालतो तो टेस्टमध्ये चालेलच असं नाही, कारण टेस्टमध्ये सगळं असतं बेसिक. पण टेस्टमध्ये जर आपण परफेक्ट असू तर आपण वन डे, T20 कोणताही फॉर्मॅट